मंगलाताई तुम्ही असं कसं म्हणू शकता? विक्रमादित्य आणि देवयानीचं कधीच लग्न होऊ शकत नाही, माहिती नाही का तुम्हाला? ते ठाव आहे आम्हाला. मग असं कसं काय म्हणता तुम्ही? कारण या समध्यापेक्षा आम्हाला तुमच्या भविष्याची काळजी आहे. तुम्ही राजे शिर्के आहात हे तुम्ही कधीच विसरत नाही. पण तुम्हाला मत देणारी माणसं ते राजे नाहीत हो, सामान्य आहेत. आणि त्यांचे विचार पण सामान्यच आहेत. हो, पण याचा लग्नाशी काय संबंध? संबंध आहे. बसा. एकदा का हे लगीन झालं की बघा रणवीर, समध्या जनतेच्या मनातला तुमच्याविषयी आदर किती वाढलतो. व देवी देशमुख हे नाव आज बी लय मानानं घेतलं जातं, विसरू नका. तुम्ही म्हणताय ते पटतंय आम्हाला मंगलाताई, पण वाटतं तेवढं सोपं नाही. ते आम्हाला ठाव नाही. आणि मंगलाताई, आमच्या जीवावर आम्ही निवडून येऊ याची आम्हाला खात्री आहे. मग हा रणवीर, ती खात्री आम्हाला बी आहे. पण पक्षाचा काही विचार कराल की नाही? म्हणजे रणवीर, हायकमांड तुमच्याकडं राजे शिर्के म्हणून बघत्यात, तेव्हा फक्त तुम्ही निवडून येऊन भागणार नाही हो. तुमच्या संस्थानातले समदे उमेदवार निवडून यायला पाहिजेत. आणि त्यासाठी आम्ही जेवढं सांगतो ना तेवढं काय. मंगलाताई, लगोलग विक्रमराजेंशी बोला, नाहीतर तुमचा राजीनामा घेऊन यायची जबाबदारी पण हायकमांडनं आमच्यावरच सोपवली आहे रणवीर. साक्षी, तू दादूंची खोली नीट आवरलीस ना? हो, बेड कवर्स पिलो कवर्स सगळं चेंज केलंय. हे ठेव. साक्षी, हा, थोड्या वेळापूर्वीच काकाचा फोन आला होता. हो, तो म्हणत होता की दादूंना घेऊन तो निसर्गोपचार केंद्रातून निघालाय. आता थोड्याच वेळात दोघंही येतील ना? काका काही म्हणाला दादूंच्या तब्येतीबद्दल? हो, तो म्हणाला की दादूंनी त्याला लगेच ओळखलं. हो, काय सांगतेस काय? हो, म्हणूनच मलाही दादूंना भेटण्याची आता खूप उत्सुकता आहे. मला सुद्धा बघायचं आहे दादू मलाही ओळखतील की नाही ते. साक्षी, दादू घरात नसले की घर किती सुनं सुनं वाटतं ना. मला तर त्यांच्या खोलीत जायची इच्छाच होत नाही. असं वाटतं दादू लवकरात लवकर बरे व्हावेत, म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांना निसर्गोपचार केंद्रात जायची गरजच पडणार नाही. दादू कसे आहे तुम्ही? दादू, प्रवास कसा झाला सांगा ना. हो, त्यांना आतमध्ये तर येऊ दे ना. या ना बाबा, बसा. आलो. चला. कसे आहात दादू? ठीक आहे. दादू, मला ओळखलं? तू बाबा, तुम्ही हिला ओळखलं नाही? हो, अगं तू देवयानी, माझी देऊ. आणि मी? तू बोला ना दादू, हिचं नाव काय? तिचं नाव? मी साक्षी. हो, अगं तू साक्षी. बरोबर, तू IPS च्या परीक्षेला बसली होतीस ना? कसे गेले पेपर्स आणि रिझल्ट कधी लागणार आहे? दादू, तुम्हाला हे सगळं आठवत आहे? हो, तरी साक्षी आपल्या परीक्षेबद्दल का नाही काही बोलत आहे? दादू, तिची परीक्षा अजून संपली नाहीये. माहित नाही कधी संपणार. मी दादूसाठी चहा घेऊन येते. Come in. विक्रम, श्रावणी, तू इथे काय करतेस?
अरे असं काय म्हणतोस विक्रम? बसू. बघ विक्रम, जे नातं आपल्यात तयार व्हावं असं मला वाटत होतं, ते जरी झालं नसलं तरी मी तुझी आता नातेवाईक आहे इतकं मात्र नक्की. मला इथे का आलीस ते सांगितलं नाहीस? मी तुझ्या ऑफिस शेजारीच आले होते, म्हटलं जाता जाता तुला भेटून जावं. एवढं सगळं होऊन सुद्धा तू निर्लज्जासारखी आम्हाला इथे भेटायला आलीस. यावरनं तुम्हा देशमुखांना कुठल्याही प्रकारची लाज नाही हे सिद्ध होतं. काय झालं विक्रम, तू असं का बडबडतोयस? हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि अजूनही आहे. तुझं देवयानीवर प्रेम आहे ही गोष्ट आता मान्य केली आहे मी. तुमच्या लग्नाला माझा विरोध नाहीये, मग तरी तू असं का बोलतोयस? एक मिनिट. आमचं प्रेम कोणावर आहे? देवयानीवर. आमचं लग्न कोणाबरोबर ठरलंय? देवयानी बरोबर. हसायला काय झालं? तू आणि तुझ्या त्या घरचे अजूनही या भ्रमात आहेत की आम्ही देवयानीशी लग्न करणार आहोत, म्हणून आम्हाला हसायला येतं. तुला काय म्हणायचंय विक्रम? तुमचं देवयानीने आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगितली नसेल, आज आम्ही तुला सांग. आमच्यामध्ये आणि देवयानीमध्ये असं कुठलंही नातं नाहीये की ज्यामुळे तू आमचे नातेवाईक होऊ शकशील. काय? पण तुमचं प्रेम? नाटक होतं सगळं आमचं. आणि कोणावर? ते देवयानीवर. नाटक होतं सगळं, नाटक. अरे इतक्या दिवसात तू आम्हाला ओळखू शकली नाहीस, ती देवयानी आम्हाला काय ओळखणार? तुझा तो थेरडा दादू आणि देवयानी या दोघांनी आम्हाला विरोध केला होता आणि आम्हाला बदला घ्यायचा होता त्यांचा, म्हणून केलं आम्ही हे नाटक प्रेमाचं. काय? पण तुझी ती बहीण अजूनही आमच्यावर प्रेम करते, म्हणून तुम्हाला कोणाला घरी सांगितलं नसेल. कळलं ना तुला सगळं आता सत्य? चला निघा. तुमच्या त्या देशमुखांपैकी कोणाचंही तोंड बघण्याची परत आमची इच्छा नाही. आउट. तुझा तो थेरडा दादू आणि देवयानी दोघांनी आम्हाला विरोध केला होता आणि आम्हाला बदला घ्यायचा होता त्यांचा, म्हणून केलं आम्ही हे नाटक प्रेमाचं. दादू चहा. दादू खूप बरं वाटतंय तुम्हाला असं पुस्तकांमध्ये रमताना परत पाहायला. हा काय उत्तम चहा आहे. असा चहा मी कित्येक दिवसात प्यालो नाही. काय म्हणते तुझी शाळा? दादू आपली शाळा. हो आपली शाळा. दादू तुम्हाला चंदा आठवतेय? हम्म? तुम्हीच नाही का तिला आपल्या शाळेत घेऊन आला होता? ती आता तिच्या वस्तीतल्या मुलांची शाळा घेते आणि रोज तिथे ते सरस्वती वंदना म्हणतात. अरे वा छान आहे. तुम्हाला आठवतंय ना? हो हो फक्त माझं थोडं डोकं दुखतंय. डोकं चेपून देऊ का? नाही चेपायला नको. हे आता प्रवास झाला आणि शेजारी मकरंद इतका बडबड करीत होता, डोकं पिकलं माझं. दादू
वय झालं ग आमचं आता. तुझ्या वयाचा होतो ना तेव्हा तुझ्यापेक्षा चौपट काम करत होतो. आणि काय ग, तुला शाळेत नाही जायचं? दादू, तुम्हाला एक गंमत सांगू? काय? आपली गोदा काकू आहे ना, तिने तुमच्यासाठी मस्त लाडू बनवलेत, तुम्हाला आवडतात म्हणून. मग आण ना. आत्ता नको दादू, दुपारी आई झोपली ना की दे. तिला कळलं तर ती तुम्हाला खाऊनच देणार नाही आणि आपल्या दोघांनाही ओरडेल. हो. बरं, मी येते. देऊ? हं? अगं, मला डायबिटीस आहे ना. तुम्हाला आठवतंय? हो, म्हणजे मग मी गोड खाल्लं तर चालेल? कधीतरीच खाल्लं तर चालेल. हा. आणि आज तर तुम्हाला सगळंच माफ आहे. नाही, मी का म्हटलं, तुम्ही जेव्हा लपून छपून लाडू खायचो ना तेव्हा तूच मला पकडायचीस. दादू, हा. म्हणजे तुम्हाला आता सगळंच आठवतंय? हो, म्हणजे काही घटना, काही प्रसंग स्पष्ट आठवतात. आणि ती व्यक्ती जेव्हा समोर येते ना तेव्हा ती व्यक्ती आणि तिच्या आजूबाजूच्या घटना असं सगळंच आठवायला लागतं. आता तुम्ही घरी आलात, आता तुम्हाला सगळं आठवेल. आणि लवकरच आम्हाला आमचे पूर्वीचे दादू मिळतील. काय अनबिलिव्हेबल मॉम, अनबिलिव्हेबल. काय झालं? सांग ना, काय झालं? सांग ना काय. मॉम, विक्रम आणि देव्यानी एकमेकांशी लग्न करणार नाहीयेत. जो विक्रमनी लग्नाला नकार दिलाय, ही गोष्ट देव्यानीने आपल्यापासून लपवून ठेवली होती. काय सांगतेस काय? हो मॉम, मी खरंच सांगतेय. अगं, कसं शक्य आहे? तुझे बाबा आणि प्रतीक्षा वहिनी तर राजे शिर्केंच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करण्याची तयारी करतायत. मॉम, खरी परिस्थिती काय आहे हे त्यांना कुठे माहितीये? देव्यानीनी खरं काय घडलंय ते सांगितलंच नाही ना अजून. श्राऊ, पण हे तुला कोणी सांगितलं? स्वतः विक्रमनी. हो मॉम, विक्रमनी देवयानीचा बदला घेण्यासाठी प्रेमाचं नाटक केलं. आपण होणारे जावई आहोत हे दाखवणं सुद्धा त्याच्या नाटकाचाच एक भाग होता. कसा आहे ना हा विक्रम? मॉम, मी जे काही बोलते तुला पटत नसेल ना तर तू देवयानीला जाऊन विचार, कारण आता खरं बोलण्याशिवाय पर्यायच नाही तिच्याकडे. चल. साक्षी, अगं चहा झाला का? वहिनी, वहिनी, काय ग? अभिनंदन. अगं अभिलाषा, तू पण काय बाहेरच्या माणसांसारखं बोलतीयस? देऊचं लग्न ठरल्याबद्दल औपचारिकपणे अभिनंदन वगैरे करतेय. वहिनी, देवयानीने विक्रमशी आपलं लग्न ठरलं असं सांगून सगळ्यांना जे मूर्ख बनवलंय ना त्याबद्दल अभिनंदन करते. अभिलाषा, काय बोलतेस तू? हे खरं तेच सांगतेय. तुमच्या देवयानी सारखं खोटं बोलायची सवय नाही मला. काकू, तू खोटंच बोलतेस. विक्रमचं आणि देऊचं लग्न व्हावं असं तुला वाटतच नाहीये. साक्षी, ए साक्षी, तुला काही माहित नाहीये ना तर उगाच तोंड नको चालू. मॉमनी जे सांगितलं ना ते विक्रमनी स्वतःहून मला सांगितलंय. काय नाही ग, सगळी नाटकं होती. तरी म्हटलं, आजूबाजूला एवढ्या श्रीमंत श्राऊ सारख्या सुंदर मुली असताना तो देवयानीच्या प्रेमात पडेलच कशाला? तुम्हाला सांगू का वहिनी,
हे सगळं आता श्रावणी सांगितलं ना म्हणून तरी कळलं. खरं तर हे सगळं ना बाबांमुळे झालेलं आहे. शाळेच्या ठिकाणी मॉल उभा करायला त्यांनी विरोध केला. काय गरज होती? आणि ही देवयानी त्यांचा वारसदार म्हणून राजे शिर्केंना कोर्टात खेचण्याची भाषा करत होती. तेव्हाच विक्रमने याचा बदला घेण्याचं ठरवलं असणार. देऊला अद्दल घडावी म्हणून प्रेमाचं नाटक करण्याचं प्लॅन तेव्हाच त्याच्या डोक्यात आला असणार. आणि ही आली त्याच्या गोड गोड बोलण्यात. ती तरी काय करणार बिचारी? तिला आत्तापर्यंत कोणी विचारत नव्हतं. आता विक्रमादित्याने विचारल्यावर ती नाही कसं म्हणणार? हो ना? तो नाटक करतोय हे मला आधीच लक्षात आलं होतं. यापूर्वी मी देवयानीला सावध करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण ती थोडीच माझं ऐकणार आहे. साक्षी, तू सुद्धा त्यावेळी तिच्या साईडनी भांडली होतीस ना माझ्या बरोबर? आता बोल, आय डोंट केअर. आई हे बघ, तू श्रावणीच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. नका ठेवू. आमच्यावर विश्वास ठेवावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. हा, आता देवयानी आली तर तिलाच विचारा, मग तुम्हाला समजेल काय खरं काय खोटं. कुठे गेली? कुठे ती? बाहेर गेलीये ती. मग तिलाच आल्यावर विचारा. आणि हो, तुम्हाला जो दागिन्यांचा डबा दिलाय तुम्हाला परत द्या. या अशा फसवेगिरीसाठी मी दागिने देणार नाही. खरं सांगू का वहिनी, लग्न मोडलं म्हणून मला धक्का वगैरे अजिबात बसला नाही. पण हा, लग्न झालं असतं तर मात्र धक्का बसला असता. काय सॉलिड न्यूज आणली ना मी. हो रे म्हणजे शिवन्या. आई, आई पाणी घे. साक्षी, काय झालंय ग? आई तू नको ना काळजी करूस. हे बघ, देऊ येईपर्यंत तू श्रावणीच्या आणि काकूच्या बोलण्यावर विश्वास नको ठेवू. तुला माहिती ना काकूचा स्वभाव कसा आहे. नको काळजी करूस तू. हे ग, मला भीती वाटते. अभिलाषा आतापर्यंत जेव्हा जेव्हा असं काही बोलली आहे ना, तेव्हा तेव्हा काही ना काही घडत आलंय. आणि आता यावेळेस सुद्धा. आई, यावेळी काही होणार नाहीये. देवचं आणि विक्रमचंच लग्न होणार आहे, माझी खात्री आहे. अभिलाषाचं बोलणं खरं झालं तर देवचं विक्रमादित्याशी लग्न ठरलंय हे आतापर्यंत सगळ्यांना कळलंय. आणि हेही कळलंय की ते दोघ जण घराबाहेर रात्रभर. आई, कसा विश्वास आहे ग? पण लोकांना कोण समजावून सांग. आई, सगळं व्यवस्थित होईल. देव विक्रम बरोबर जाऊन आल्यापासूनच बदलल्यासारखी वाटते. असं असेल तर कदाचित श्रावणी म्हणते ते